आपल्याला विविध शासकीय कामासाठी डोमेशियल सर्टिफिकेटची आवश्यकता असते आणि हे डोमेशियल सर्टिफिकेट ऑनलाईन कशा प्रकारे काढायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सोपान डवाले आणि आपण पाहत आहात सरकारी कॉर्नर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या. त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर पाहूयात डोमेशियल सर्टिफिकेट ऑनलाईन कशा प्रकारे काढायचं आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती. डोमेशियल सर्टिफिकेट काढण्याकरता सर्वप्रथम आपल्याला cscservice.mahaonline.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर आपला जो महाऑनलाईनचा आयडी आहे तो आयडी आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी आपला जो महाऑनलाईन आयडीचा पासवर्ड आहे तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी जो कॅप्चर कोड दाखवण्यात आलेला आहे आपल्याला तो जसाच्या तसा आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करून आपल्याला महाऑनलाईन पोर्टल हे लॉग इन करून घ्यायचं आहे. महाऑनलाईन पोर्टल लॉग इन केल्याच्या नंतर या ठिकाणी एक आपल्याला नोटीस बोर्ड दिसेल, तर त्या नोटीस बोर्ड आपल्याला या ठिकाणावर कट करून टाकायचा आहे. आपल्याला काही नोटीस वाचायचं काम नाही आहे. त्यानंतर या ठिकाणी जो आपल्याला सर्च बॉक्स दिसत आहे या सर्च बॉक्समध्ये आपल्याला एज, डोमेशियल अँड नॅशनॅलिटी असं टाकून घ्यायचं आहे. नुसतं एज जरी टाकला आपण तरी आपल्याला ऑटोमॅटिक येऊन जाईल. तर आपण या ठिकाणी पाहू शकता एज, डोमेशियल अँड नॅशनॅलिटी यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आवश्यक असलेले कागदपत्रे या ठिकाणी दाखवण्यात येतील. आपण पाहू शकता आवश्यक कागदपत्रे आहेत आधार कार्ड, वाहन चालक म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स, आपलं मतदान कार्ड, जॉब कार्ड, पॅन कार्ड किंवा निमशासकीय ओळखपत्र. आपल्याकडे यापैकी जे असेल ते एक आपल्याला ओळखीचा पुरावा म्हणून लावायचा आहे. तर आपण या ठिकाणी आधार कार्ड लावू शकता. त्यानंतर पत्त्याचा पुरावा, पत्त्याच्या पुराव्यामध्ये आपण आधार कार्ड लावू शकता. त्याचप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन्स, शिधापत्रिका, घर टॅक्स पावती, पाणीपट्टी, त्यानंतर वीज बिल आपण या ठिकाणी लावू शकता किंवा मतदान ओळखपत्र. तर यामधून आपण सर्वात बेस्ट राहील की शिधापत्रिका म्हणजेच आपलं राशन कार्ड आपल्याला या ठिकाणावर अपलोड करून घ्यायचं आहे पत्त्याच्या पुराव्यामध्ये. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता 15 वर्षापासूनचे वास्तव्य सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे अपलोड करावीत. तर आपल्याकडे 15 वर्षापूर्वीची जर घरपट्टी, घर टॅक्स पावती असेल किंवा आपले वीज देयक असेल ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे अधिवास प्रमाणपत्र असेल तर जोडायचं आहे. त्यानंतर विवाह प्रमाणपत्र असल्यास महिलांसाठी काढायचं असल्यास विवाह प्रमाणपत्र आपण जोडू शकता. त्यानंतर 7/12 8चा उतारा जोडू शकता. त्याचप्रमाणे भाडे पावती आपण जोडू शकता किंवा शिधापत्रिका, मालमत्तेची कर पावती आपण या ठिकाणी आपण अगोदरच सांगितलेलं आहे. वीज बिल सुद्धा सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे मतदान कार्ड हे आपण 15 वर्षापूर्वीचे आपल्याला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या वयाचा जो पुरावा आहे, जन्मतारखेचा, आपला जन्म कुठं झालेला आहे तर त्यासाठी आपल्याला जन्माचा दाखला या ठिकाणी जोडायचा आहे किंवा शाळा सोडल्याचा दाखला आपण जोडू शकता. त्यानंतर पुढे सुरू करा या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता तुमची माहिती आधारवरून घ्यायची आहे का. जर आधारवरून घ्यायची असेल तर आपण हो वरती क्लिक करायचं आहे, अन्यथा नाही वरती. त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण नाव आपल्याला या ठिकाणी इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला मराठीमध्ये अर्जदाराचं संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला वडिलांचे नाव आपल्याला या ठिकाणी इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचं आहे त्या वडिलांचं. त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी अर्जदाराच्या वडिलांचे नाव या ठिकाणी मराठीमध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली येऊन आपल्याला या ठिकाणी जन्मतारीख जे या ठिकाणी दिसेल या ठिकाणी आपल्याला एक कॅलेंडर दाखवण्यात येईल. या कॅलेंडरमधून आपल्याला आपली जी डेट ऑफ बर्थ असेल, जे जन्मतारीख असेल ते आपण या ठिकाणावरून सिलेक्ट करू शकता. ती आपल्याला यामधनं घ्यायची आहे. त्यानंतर वय या ठिकाणी ऑटोमॅटिक शो होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला अर्जदाराचं लिंग सिलेक्ट करून घ्यायचं आहे, पुरुष आहे, स्त्री आहे की इतर आहे. तर या ठिकाणी जे असेल ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. त्यानंतर अर्जदाराचा जो व्यवसाय असेल तो व्यवसाय आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. अर्जदार मोलमजुरी करतो, शेती आहे, कामगार आहे, वकील आहे, विद्यार्थी आहे, जे असेल ते आपल्याला या ठिकाणावरून आपण सिलेक्ट करू शकता. आपल्या केसमध्ये शेतकरी असल्यामुळे आपण या ठिकाणी शेतकरी निवडून घेतो. त्यानंतर अर्जदाराचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली येऊन आपल्याला लाभार्थी अल्पवयीन आहे का, जो अर्जदाराचा मुलगा किंवा मुलगी असेल तो अल्पवयीन आहे का, त्याचं वय 18च्या पेक्षा कमी आहे काय
असेल तर होय करायचं आहे, नसेल तर नाही करायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचे नाते काय आहे, तर अर्जदाराचं जे नातं असेल लाभार्थीसोबत ते नातं आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मुलगा आहे, मुलगी आहे, जे असेल ते नातं आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याप्रमाणे खाली स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी अर्जदाराच्या निवासाचा तपशील म्हणजेच अर्जदाराचा आपल्याला संपूर्ण पत्ता या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणावरून जिल्हा निवडून घ्यायचा आहे. आपल्याला अर्जदाराचा प्रमाणे या ठिकाणावरून तालुका निवडून घ्यायचा आहे. जो आपला तालुका असेल तो तालुका या लिस्टमधनं निवडून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे आपलं जे गाव असेल, जे आपलं विलेज असेल ते आपण या लिस्टमधनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्याच गावचा किंवा आपल्या तालुक्याचा पिनकोड आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. पिनकोड टाकल्याच्या नंतर आपल्याला खाली स्क्रोल डाऊन करायचं नाते लाभार्थ्याचं नाव आपल्याला या ठिकाणी आता टाकून घ्यायचं आहे. लाभार्थ्याचं पूर्ण नाव आधार प्रमाणे आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर लाभार्थीकडे जर वेगळा मोबाईल असेल तर तो मोबाईल क्रमांक आपण या ठिकाणी देऊ शकता. अन्यथा अर्जदाराचा म्हणजे वडिलाचाच नंबर या ठिकाणी दिला तरी काही हरकत नाही. त्यानंतर आपल्याला जन्माचे तपशील या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. जन्माचा पत्ता जर वरील प्रमाणे असेल, अगोदरच्या आपण जो वरती पत्ता टाकलेला आहे वरील प्रमाणे असेल तर आपल्याला हो करायचं आहे. अन्यथा जन्म जर दुसऱ्या ठिकाणी झालेला असेल तर नाही करून आपल्याला आपला जो पत्ता असेल जन्म दाखल्यावरती तो पत्ता या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. पहिले आपण या ठिकाणी पाहू शकता जन्माचे तपशील देश या रकान्यात भारताव्यतिरिक्त अन्य देश निवडण्यास जिल्हा, तालुका आणि गाव रकान्यात संपूर्ण पत्त्याची माहिती नोंद करायची आहे. आपल्याला या ठिकाणी आपल्या पत्त्यामध्ये आपल्या गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे. मार्ग, इमारत जे असेल ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. विभाग, वार्ड नंबर जे असेल ते आपण या ठिकाणावरून सिलेक्ट करू शकता. त्यानंतर ज्या देशात जन्म झालेला आहे तो देश आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे. इंडिया असेल तर इंडिया, भारत आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर राज्य, ज्या राज्यात आपला जन्म झालेला असेल ते राज्य या ठिकाणावरून निवडून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने ज्या जिल्ह्यात आपला जन्म झालेला आहे तो जिल्हा या ठिकाणावरून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तसेच आपला जो तालुका असेल तो तालुका देखील आपल्याला त्याचप्रमाणे या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि आपलं गाव सुद्धा या लिस्टमधनं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या तालुक्याचा, आपल्या गावाचा जो पिनकोड असेल तो पिनकोड या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. नंतर खाली शैक्षणिक माहिती आपल्याला द्यायची आहे. विद्यार्थ्याची शैक्षणिक माहिती देत असताना आपली 10वी झाली असेल तर आपण 10वी करू शकता किंवा त्या खालील असेल तर त्या खालील करू शकता किंवा 12वी सुरू असेल तर करू शकता. जे आपलं शिक्षण सध्याचं लास्ट शिक्षण असेल ते आपण या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ते आपल्याला कुठं झालेलं आहे तर त्या संस्थेचं नाव किंवा त्या कॉलेजचं नाव आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर प्रवेश घेतल्याचं वर्ष, आपण कोणत्या वर्षी प्रवेश घेतलेला आहे आणि कोणत्या वर्षी आपलं कॉलेज संपूर्ण झालेलं आहे ते सोडल्याचं वर्ष आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचं आहे. आणि शैक्षणिक ठिकाण, ज्या ठिकाणी आपलं झालेलं आहे शिक्षण ते ठिकाण आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. आणि जोडा जे बटन दिसत आहे त्या बटनावरती क्लिक करून आपल्याला अर्जदाराची संपूर्ण माहिती जोडून घ्यायची आहे. नंतर अर्जदार इतर राज्यातून महाराष्ट्र राज्य स्थलांतरित झाला आहे काय असेल तर होय करायचं आहे आपल्याला, नसेल तर नाही. आपल्या केसमध्ये जे असेल ते आपण या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मला मंजूर आहे या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर अर्जदाराला क्लिक हेअर टू अपलोड डॉक्युमेंट, आपले जे डॉक्युमेंट असतील त्या डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी आता अपलोड करून घ्यायचे. तर डॉक्युमेंट अपलोड करण्याकरता आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकता प्रूफ ऑफ आयडेंटिटी, आपल्याला या ठिकाणी आधार निवडायचं आहे आणि आधार सोबतच आपल्याला आपलं जे स्वयंघोषणापत्र आहे, प्रपत्र किंवा ते आपल्याला या ठिकाणी जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला अपलोड फाईल वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर चूज फाईल येईल. एकत्र दोन स्कॅन करून घेतलेली PDF आहे, स्वयंघोषणापत्र आणि आधार कार्ड. तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. त्याची साईज आपल्याला 75 KB ते 500 KB पर्यंत ठेवायची आहे. त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करून आपल्याला या ठिकाणी आपण प्रूफ ऑफ ॲड्रेस मध्ये आपल्याला जे आपलं राशन कार्ड असेल ते राशन कार्ड वरती आपल्याला टिक करायचं आहे. त्यानंतर अपलोड फाईल वरती टिक करायचं आहे. त्यानंतर चूज फाईल, जे आपल्या राशन कार्डची कॉपी असेल ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे. त्याच पद्धतीने आपल्याला खाली 15 वर्ष रहिवासी असल्याचा दाखला आपल्याला
या ठिकाणी जोडायचा आहे. आपल्या गावातील ग्रामसेवकांनी दिलेला किंवा तलाठ्याने दिलेला 15 वर्षाचा दाखला जोडू शकता किंवा डोमेशियल जर आपल्याकडे असेल तर ते आपण जोडू शकता किंवा मग राशन कार्ड आणि घर टॅक्स पावती आपल्याला एकत्र स्कॅन करायची आहे आणि ते या ठिकाणी राशन कार्ड वरती टिक करून आपल्याला ते एकत्र करून जोडून घ्यायचे आहे. त्यानंतर एज प्रूफ मध्ये आपल्याला बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आपण या ठिकाणी जोडायचं आहे. त्यानंतर चूज फाईल वरती क्लिक करायचं आहे आणि तो आपल्याला या ठिकाणी जोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करून आपला अर्ज हा सबमिट करून घ्यायचा आहे. सर्व डॉक्युमेंट आपल्याला व्यवस्थित अपलोड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करून आपला अर्ज हा सबमिट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लाभार्थीचा फोटो अपलोड करायचा. या ठिकाणी आपण पाहू शकता फोटो अपलोड सक्सेसफुली, याला आपल्याला ओके करायचं आहे आणि त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करून प्रोसीड या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या डोमेशियलचं पेमेंट करायचं आहे. पेमेंट करण्यासाठी आपल्याला आपण VLE अकाउंट वरती सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 69 रुपयाचे पेमेंट हे करून घ्यायचे आहे. या ठिकाणी आपला जो महाऑनलाईनचा पासवर्ड असेल तो पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि 69 रुपये आपल्याला पेमेंट करण्यासाठी मंजुरी द्यायची आहे. आपल्याला रिसिप्ट हे जनरेट होऊन जाईल. रिसिप्ट प्रिंट करण्यासाठी आपल्याला प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणावरून आपण प्रिंट हे काढून घ्यायचे आहे आपल्या डोमेशियल सर्टिफिकेटचे किंवा आपण डायरेक्ट प्रिंट ही सेव्ह देखील करू शकता. 5 दिवसामध्ये आपलं डोमेशियल सर्टिफिकेट आपल्याला याच लॉगिन मधनं काढून घ्यायचं आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद.